न्यूज 24 घडामोडी, श्वास चालू घडामोडींचा। सुविधा शून्य, नियम कडक, सुविधांसाठी कामगारांचा एल्गार। शिवाजीनगर रेल्वे धक्क्यावर प्रशासनाचा अजब कारभार। शिवाजीनगर येथील नव्याने होत असलेल्या रेल्वे माल धक्क्याची आज प्रत्यक्ष माथाडी कामगारांनी पाहणी केली। या पाहणी दरम्यान येथील धक्क्यावर कामगारांसाठी साधे पिण्याचे पाणी, बसायला जागा, प्लॅटफॉर्म किंवा उन्हा पावसापासून संरक्षणासाठी शेडही उपलब्ध नाही। अशा अत्यंत वाईट परिस्थितीत कामगारांना काम करावे लागत आहे। यावरून आता कामगारांनी प्रशासनाविरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे। प्रशासन केवळ कामगारांवर नियम लादण्याचे काम करत आहे। जर मूलभूत सुविधाच मिळत नसतील तर कामासाठी दबाव का टाकला जात आहे? करार आणि नियम हे केवळ कामगारांसाठीच आहेत की प्रशासनानेही त्याचे पालन करणे बंधनकारक आहे, असा सवाल आता उपस्थित केला जात आहे। या संदर्भात तात्काळ समोरासमोर बैठक बोलवण्यात यावी। जोपर्यंत धक्क्यावरील सर्व त्रुटी दूर केल्या जात नाहीत आणि सुविधा दिल्या जात नाहीत तोपर्यंत कामगारांवर कामाची सक्ती केली जाऊ नये। मागण्या मान्य न झाल्यास लवकरच प्रशासनाच्या दालनासमोर उपोषण करण्यात येईल, असा इशारा यावेळी देण्यात आला। रेल्वे माल धक्क्यावरती काम चालू करण्यासंदर्भात मंडळाचे सचिव तथा सरकारी कामगार अधिकारी हरमळकर साहेब त्यांचं एक पत्र आलं काल परवा, आणि त्या पत्रामध्ये त्यांनी म्हटलं होतं करारानुसार कराराचं तंतोतंत पालन करून माल धक्क्यावरील कामगारांनी काम करावं। साहेब इथं विषय असा आहे, पाठीमागं आपल्या माध्यमातून वेळेत रेल्वे माल धक्क्यावरचा जो विषय होता परिस्थिती सेम होती, प्लॅटफॉर्म नाही, आणि ज्या ठिकाणी प्लॅटफॉर्म नाही त्या ठिकाणी वॅगन मधला माल जमिनीवर डंप करायचा आणि तो माल परत ट्रकमध्ये भरायचा। साहेब हा जो माणूस आहे तो उभा राहिला आहे, गोणी त्या टोकाला आहे, त्या टोकावरची गोणी ह्या माणसाच्या डोक्यावर येणार आहे आणि ही गोणी त्या माणसाच्या डोक्यावर घेऊन ही गोणी खाली टाकायची आणि ती गोणी परत उचलून त्या ट्रकमध्ये टाकायची। मला सांगा तुम्ही तिथली गोणी हा माणूस डोक्यावर घेणार कशी आणि त्या कामगारांनी काम करायचं कसं? म्हणजे तुम्हाला नेमकं करायचं आहे काय? तुम्हाला रेल्वेला जागवायचंय, मालकाला जागवायचंय का कामगारांना मारायचंय? हा विचार त्या अधिकाऱ्यांनी केला पाहिजे। सगळ्यात महत्त्वाचा विषय असा, जुना रेल्वे माल धक्का जो आहे त्या ठिकाणी प्लॅटफॉर्म आहे साहेब, आणि ह्या प्लॅटफॉर्मवरती काम करताना आमचे तरुण कामगार आहेत, पडून मेलेत लेवलवर असताना। अजय साळे नावाचा आमचा 20-22 वर्षाचा मुलगा आहे, काम करत असताना पाय घसरून पडला आणि साहेब तो मुलगा मेला। एक बाजीराव पारदे नावाचा कामगार होता आमचा, पाण्यासाठी धक्क्यात काम केलं, बाहेर पाणी प्यायला गेला, पाणी प्यायला आणि मेला। असे कित्येक कामगार मेलेले साहेब आमची। कुठल्याही हुंडेकऱ्याने, कुठल्याही मालकाने किंवा माथाडी मंडळाच्या लोकांनी दखल घेतलेली, अहो साधे मैत्री ते लोक आमच्या कामगारांचे आहेत। मग मला साहेब तुम्ही एक सांगा, आणि आता काल परवा 2 दिवसापूर्वी आमच्या मंडळाचे निरीक्षक म्हणून आहेत चोळके, सगळ्या कामगारांना जमा केला आणि कामगारांना सांगतात ते मग तुम्ही या ठिकाणी काम करा, मी तुम्हाला फळे आणून देतो। साहेब सोपी गोष्ट आहे, इथून तुम्ही फळा लावणार आहे साहेब, असा खाली फळा लावणार तुम्ही आणि 50 किलोची गुण घेऊन तुम्हाला त्या फळेहून खाली उतरायचे। माणूस 50 किलोची गुण घेऊन फळेहून खाली उतरणार कसा? आणि तो म्हटला मी तुम्हाला फळे आणून देतो। अरे बाबा, काम हुंडे करायचं, काम रेल्वेचं, आणि तू कामगारांना पगार फळे आणून देतोय। एका फळ्याची किंमत किती? 20 टोळ्यांना 40 फळे लागणार, एवढे पैसे कुठे आले? आणि एवढी तुला खास कसली कामगारांना फळे आणून द्यायची? तुझा पगार किती? तू बोलतोय किती? बोलतोय किती तू? आणि तुम्ही नेमका कामगारांच्या जीवाशी खेळताय। तर दुसरा महत्त्वाचा विषय असा, काही लोकांनी आमच्या तुर्तास आत्महत्या केलेल्या आहेत आणि ह्या आत्महत्येला मी म्हणतो सर्वस्वी जबाबदार माथाडी मंडळ आहे। कामगार आत्महत्या का करतोय? तुर्तास आता आमच्या का कामगारांनी आत्महत्या केलेली,
त्याचं कारण यांनी शोधावं. आत्महत्या का केली? साहेब लोक मरायला लागले, लोकांना काम नाही, लोकांनी काम केलं तरच लोक पोटं भरणार आहेत ना. तर ह्या परिस्थिती ठिकाणी मी सांगतो साहेबांना विनंती माझी, साहेबांनी प्रत्यक्षात तिथं जागेवर यावं, साहेबांनी परिस्थिती पाहावी आणि नंतर साहेबांनी निर्णय घ्यावा. पण ह्या ठिकाणी लोकांनी काम करायचं कसं, कामगारांनी जगायचं कसं? तुम्हाला कामगार जागवायचं आहे का मारायचं आहे? मी तर असं म्हणून तुम्हाला फक्त मालक जागवायचा आणि कामगार मारायचा. हा कामगार होणारा अन्याय आहे. आणि जर साहेबांनी हा निर्णय पाठीमागे घेतला नाही तर आम्ही पुन्हा एकदा आमचं आंदोलनाचं हत्यार उपसू. नाही तर साहेबांनी प्रत्यक्ष यावा. ज्या चोळके साहेबांनी सांगितलंय मी तुम्हाला फळे आणून देतो, तुम्ही ट्राय तर करा, गुन्हे घेऊन बघा. चोळके साहेबांनी 5 गुन्हे इथं चालून दाखव्यात, आमचे कामगार काम करतील. शिवाजीनगर रेल्वेमाल धक्क्यावरती आम्ही सर्व कामगार रेल्वेमाल धक्क्याची पाहणी करायला आलो होतो. साहेब सगळ्यात महत्वाचा विषय असा, या ठिकाणी काम करत असताना इथं कुठल्याही प्रकारचं शेड नाही, कुठल्याही प्रकारचा प्लॅटफॉर्म नाही, इथं कामगारांची पाणी पिण्याची व्यवस्था नाही, कामगारांची बसायची सोय नाही, ऊन वारा पाऊस याच्यापासून कुठल्याही प्रकारचं कामगाराचं संरक्षण नाही. तर माझी प्रशासनाला, माथाडी मंडळातील अधिकाऱ्यांना आणि हुंडेकरांना सुद्धा विनंती आहे, साहेब तुम्ही या ठिकाणी प्लॅटफॉर्म, शेड, कामगारांची पाणी पिण्याची व्यवस्था, बाकीच्या सगळ्या गोष्टी करून द्या. आमचा कामगार काम करायला तयार आहे. पण जोपर्यंत या ठिकाणी प्लॅटफॉर्म, शेड आणि कामगारांची पाणी पिण्याची व्यवस्था किंवा मूलभूत सुविधा ज्या आहेत जोपर्यंत उपलब्ध होत नाहीत तोपर्यंत कृपया कामगारांना काम करण्यास दबाव टाकू नये. असंच घडत असेल प्रत्येक वेळेस, जर कामगारांना पत्र काढायचे, बोलून घ्यायचं, आणि जे हरमळकर साहेबांना मी पुन्हा एकदा विनंती करतो, साहेब प्रत्येक पत्रामध्ये हरमळकर साहेबांचं एक वाक्य असतं, कराराच्या शर्ती अटीनुसार नियमाचं तंतोतंत पालन करण्यात यावं. साहेब करार फक्त कामगारांसाठीच आहे का? अहो त्या कामगारांच्या व्यथा तुम्ही कधी जाणून घेतल्यात का? कामगारांचा पगार कधी होतोय? कामगारांना वारे भेटते कधी? कामगार कामाला येतो किती वाजता? कामगार कामावरून जातो किती वाजता? साहेब उपोषणच्या दरम्यान आम्ही तुम्हाला रात्री 9, 9:30 वाजता तुम्ही व्हिडिओ दाखवले. रात्री 9, 9:30 लोक त्या वेळेतला काम करतायत. मग ह्या गोष्टी तुम्हाला कामगारांच्या ज्या चांगल्या घडतात, कामगार ज्या मालकासाठी चांगलं काम करतोय, याचं कौतुक तुम्ही कामगारांचं कधी करणार आहे? ज्या दिवशी कामगारांकडून काही लेट होईल, भाडं लागल, तर त्या कामगारांच्या पगारातून तुम्ही पैसे कट करताय. हातवरचे पोट भरणारे लोक आहेत, यांच्या पगारातून तुम्ही पैसे कट करताय. हरमळकर साहेबांना माझं म्हणणंच आहे, उपोषण दरम्यान आपण तो विषय छेडला होता. ज्या कोणत्या हुंडेकरांनी कामगारांच्या पगारातून पैसे कट केलेले आहेत ते व्याजासहित आमच्या कामगारांना परत करण्यात यावे. अजूनही त्यांनी त्या विषयावर पाऊल उचललेलं नाही. तर मी साहेबांना ह्या तुमच्या माध्यमातून सांगतोय, साहेब तो विषय तुम्ही मार्गी लावा. आणि जे तुम्ही आम्हाला म्हणलायत ना, कामगारांनी कराराच्या नियम अटीचं तंतोतंत पालन करण्यात यावं, तुम्हाला सुद्धा नियम आहेत, तुम्ही सुद्धा तंतोतंत पालन करा. मी तर असं म्हणेन, मंडळातील एक माणूस इथं कायमस्वरूपी रेल्वेमाल धक्क्यावरती द्या आणि त्यांनी पहा इथं काम कुठल्या परिस्थितीत चालतंय, चूक नेमकी कामगाराची का मालकाची, आणि नंतर तुम्ही आमच्या कामगारांना नियम अटी लावा आणि तुम्ही सुद्धा तुमच्या नियम अटीत राहा. साहेब महत्वाचा विषय असा, कामगारांचे पगार वेळेवर कधी होत नाहीत. जे हुंडेकरी वेळेवर भरणा करत नाही त्यांच्यावर तुम्ही काय कारवाई केली? आता मला पुन्हा नव्याने एकदा आंदोलनाचं हत्यार बाहेर काढावं लागणार आहे. ज्या टायमाला साहेबांनी आता काल परवा पत्र काढले ते नियम अटीचं, मी साहेबांना इशारा देतो, साहेब जे तुम्ही पत्र काढले ना ते पत्र, तुम्ही जे कराराची भाषा करताय ना तो करार, तुमचं पत्र आणि करार घ्या. आणि जे आता जे इथं बाईटमध्ये आहेत ना यांना तुम्ही मिटिंगला बोलवा, आमच्या प्रश्नाची उत्तर द्या, तुमच्या प्रश्नाची उत्तर आम्ही देतो. जर आमच्या प्रश्नाची उत्तर मिळालेली नाहीत आम्ही पुन्हा एकदा आंदोलनाला सामोरे जायला तयार आहोत. याची सर्वस्वी जबाबदारी आमचे मंडळाचे सचिव हरमळकर साहेब आणि निरीक्षक चोळके साहेब यांची असेल. अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा.